लग्नानंतरचे प्रेम भाग 42. हो, मी पण ऐकले हे खरे आहे. बरं चल, मी जाते. कोमलजवळ मी बनवलेली भाजी तुमच्यासाठी देते. धनश्री, उपमा खरंच खूप मस्त झालाय. सुमित तर हा उपमा खाऊन तुझ्या अजूनच प्रेमात पडेल बघ. अक्का जाता जाता धनश्रीला चिडवत म्हणाली. काय हो काकू, आता तुम्ही पण सुरू झालात? ती लाजत म्हणाली. इकडे सुमित उठून धनश्रीला शोधत होता. ती रूममध्ये नाही हे पाहून तो खाली आला, तर ही किचनमध्ये काम करत होती. त्याला आवडते म्हणून तिने आज पण साडी नेसली होती. तो तिला पाहून तसाच पुन्हा वरती गेला आणि धनश्री धनश्री म्हणून तिला रूममधूनच हाका मारायला सुरुवात केली. काय रे म्हणत ती किचनमधून बाहेर आली. पुन्हा त्याचा काही प्रतिसाद नाही हे पाहून तिने त्याला आवाज दिला, पण तिकडून काहीच प्रतिसाद नाही. मला भात झाला का, ती विचार करत उभी होती की तेवढ्यात त्याने पुन्हा तिला आवाज दिला. काय रे म्हणत ती आता वरती आली. तिच्या पायातल्या पैंजणाने त्याला ती आल्याची चाहूल लागली. ते ऐकून तो बाथरूममध्ये घुसला. काय रे सुमित, कशासाठी आवाज देत होतास, म्हणत ती खोलीत आली. अगं माझा टॉवेल बाहेर राहिला, तो बाथरूममधून म्हणाला. सुमित, मी पण हिंदी सिनेमे पाहिलेत बरं का, ती बाहेरून म्हणाली. पाहिलेत ना, मग ये ना आत, तो मिश्किलपणे हसत आतून म्हणाला. गप, चावट कुठला. सुमित, अरे मी गॅसवर भाजी ठेवली आहे, हे बघ इथे बाहेर टॉवेल काढून ठेवला आहे, तो बाहेर येऊन घे, म्हणत ती पुन्हा खाली गेली. त्याने पुन्हा तिला 1-2 वेळा आवाज दिला, पण आता तिचा काही प्रतिसाद नाही हे पाहून तो शेवटी बाहेर आला. पाहतो तर खरंच ती टॉवेल वरती काढून ठेवून परत गेली होती. धनश्री, आता बघ कशी तुझी गंमत करतो, म्हणत गालातच हसत त्यानं त्याचं आवरलं. तो आवरून खाली आला तर ही किचनमध्ये काहीतरी बनवत होती. तो खाली येऊन गप्पच बसला. थोड्या वेळाने तिचं लक्ष गेलं तसं. अरे सुमित, तू कधी आलास? थांब, मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येतो, म्हणत ती एका कपातून कॉफी घेऊन आली. तर हा गाल फुगवून बसला होता. ही घे कॉफी, ती त्याच्या पुढे कप धरत म्हणाली. तसा तो दुसरीकडे नजर वळवून बसला. अरे सुमित, काय झालं, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. तो काहीच बोलला नाही. सुमित, बोल ना, काय झालं, ती केविलवाणा चेहरा करत म्हणाली. मग तू मगाशी का लगेच खाली आलीस? अरे गॅसवर भाजी होती, मी तुला म्हणाले ना, तुला माझ्यापेक्षा ती भाजी महत्त्वाची वाटते ना, ते रागवण्याचं नाटक करत म्हणाला. तसं नाही रे, मी तुझ्यासाठीच तर एवढ्या प्रेमाने भाजी बनवत होते ना, मग ती खराब झाली असती तर. सॉरी ना, आता तरी ही कॉफी घे ना, ती भावूक होऊन म्हणाली. तसं तिचा तो क्यूट फेस पाहून त्याला हसू आलं आणि तो हसू लागला आणि म्हणाला. प्रेमाने बनवत होतीस का, मग किती चमचे प्रेम टाकलं भाजीत, म्हणजे तुझ्यासारखी तिखट नाही ना बनवली. गप्प बस, नौटंकी कुठला, ती त्याला फटका मारत म्हणाली. घे ही कॉफी, मी तुझ्यासाठी नाश्ता घेऊन येते, म्हणत ती पुन्हा किचनमध्ये गेली. तसा तो पण उठून किचनमध्ये गेला. ती त्याच्यासाठी प्लेटमध्ये नाश्ता काढतच होती की एवढ्यात त्याने पाठीमागून येऊन तिला मिठीत घेत म्हणाला. धनू, तू साडी नेसलीस, मला आवडते म्हणून ना. हो, ती हुंकार भरत म्हणाली. खरंच तू साडीत खूप सुंदर दिसतेस, तुला सोडूच नाही असं वाटत, तो तिच्या मानेवर ओठ टेकवत म्हणाला. अरे सुमित, काय गे, ही काय वेळ आहे का या सगळ्याची, ती त्याला बाजूला करत म्हणाली. धनू प्लीज प्लीज ना, तो बारीक तोंड करत तिच्याकडे पाहून म्हणाला. त्याची प्रेमळ साद ऐकून ती विरघळून गेली. तसं त्याने तिला अलवार हातावर उचललं आणि पुन्हा तिला रूममध्ये घेऊन गेला. दोघे एकमेकांच्या मिठीत हरवून गेले. सुमित, तू मला शेतात फिरायला घेऊन जाणार होतास आणि आपल्याला धरण पण पाहायला जायचं आहे, कधी जायचं आपण? अगं जाऊया ना, अजून खूप दिवस आहेत,
उद्या जाऊया आपण धरण पाहायला. तो तिला जवळ ओढत म्हणाला. अगं, आज शेत पाहायला जाऊया का? ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून म्हणाली. आणि आई म्हणाले होते की तुझ्या मामाच्या गावी पण जायचं आहे. आणि तू पण म्हणाला होतास की तिकडे नदी आहे, ती आपण पाहायला जायचं म्हणून. मग कधी जायचं आपण? ती लहान मुलाप्रमाणे हट्ट करत म्हणाली. अगं अगं, किती ती घाई. जाऊया ना आपण उद्यापासून. आजच्या एक दिवस तरी मला तुझ्या मिठीत झोपू दे. तो मिठी घट्ट करत म्हणाला. आणि रात्री कुठे जायचं आहे का? मला काही सांगू नको. आज तू मला आपल्या शेतावर फिरायला घेऊन जाणार आहेस. ती तोंड फुगवत त्याच्यापासून दूर होत म्हणाली. बरं बाई, जाऊया आपण. मी तुला घेऊन जाणार, पण तू माझं ऐकणार असशील तरच. तो तिच्याकडे पाहून मिश्किल हसत म्हणाला. काय? ती प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला म्हणाली. तो आपल्या ओठांवर बोट ठेवत तिच्याकडे पाहून म्हणाला. मग मला एक किस दे. तशी ती लाजली आणि उठून दूर पळाली. जाऊन जाऊन कुठे जाणार आहेस? घराच्या बाहेर तर नाही जाणार. तिने दरवाजातून मागे वळून त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि पुन्हा हसत पुढे पळाली. तसा तो पण तिच्या पाठी धावत आला. घरातच दोघांचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. ती धावत पाठीमागच्या दरवाजातून बाहेर आली. तसा तो पण तिच्या मागे आला आणि तिला पकडलं. सापडलीस ना? तो मिठी घट्ट करत तिच्या कानात हळूच म्हणाला. तसे तिच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. सुमित, सोड ना, आपण बाहेर आहोत. ती जड आवाजात म्हणाली. मग तूच कशाला बाहेर धावत आलीस? तो तिच्या कानाजवळ ओठ नेत म्हणाला. बरं, सोड ना आता. ती स्वतःला त्याच्या मिठीतून घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली. नाही, असं नाही. तो तिच्या ओठांवर नजर रोखून म्हणाला. सुमित, अरे वेडा आहेस का तू? कोणी पाहिल ना, सोड ना रे. ती रडवेली होत म्हणाली. बरं, हे बघ, सोडलं. म्हणत तो तिच्यापासून बाजूला झाला. तशी ती खुदकन हसली. तेवढ्यात तिची नजर गुलाबाच्या रोपट्यांवर गेली. हे सुमित, ही बघ ना गुलाबाची फुले, किती छान फुलली आहेत, तुझ्यासारखी. तो तिच्या जवळ येत म्हणाला. तशी ती लाजून लाल झाली. अरे ही बघ, ही कालची कळी किती छान फुलली आहे. तिने काल पाहिलेल्या कळीचं फुलात रूपांतर झालं होतं. ती त्या फुलाला हात लावून चकित होत म्हणाली. कालची म्हणजे? तो तिच्याकडे पाहून प्रश्नार्थक नजरेने म्हणाला. अरे, काल मी आणि कोमलीकडे गजरा बनवत होते ना, तेव्हा मी पाहिलं तर या 2 फुलांच्या मध्ये ही कळी होती. आता बघ ना, किती छान उमलली आहे, तुझ्यासारखी. तू पण कालपर्यंत नाजूक कळी होतीस ना. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. तसे तिला ते रात्रीचे क्षण आठवून अंगावर शहारे आले. तशी ती गोड लाजली. तो मात्र तिच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव पाहून हरवून गेला होता. खरंच धनश्री, आज ना तुझ्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसते. गप्प बस, काहीतरीच काय बोलतोयस? खरंच, हवं तर माझ्या नजरेतून पहा, म्हणजे दिसेल. तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. बरं चल ना सुमित, आपण शेतात जाऊया. ती त्याच्याकडे पाहून म्हणाली. हिला पुन्हा वेळ आलं वाटतं शेतात जायचं. तो मनातच म्हणाला. ए धनश्री, ती बघ तुझी बहीण काय म्हणते. सुमित म्हणाला. काय? माझी बहीण? हो, ती बघ ना. बाजूच्या घराच्या पाठच्या भिंतीजवळ एक मांजर म्याव म्याव करत उभी होती. तो तिकडे बोटाने दाखवत मोठमोठ्यानं हसू लागला. सुमित, थांब आता, तू माझा मार खाणार आहेस. तसा तो आत पळत गेला. थांब, तुला सांगते. माझी बहीण काय? ती त्याला मारायला त्याच्या पाठी धावत म्हणाली. तो आत झोपाळ्याजवळ जाऊन थांबून तिच्याकडे पाहून हसत होता. तोवर ती पण धावत आत आली. ती त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली. थांब, तुला असं सोडणार नाही. ती मागे आणि तो पुढे झोपाळ्याला गोल गोल फेरे मारत होते. तिने त्याला मारायला हात पुढे केला, तसं त्याने तिला पकडलं.
तिचे दोन्ही हात पकडून त्यानं तिला तसंच मांडीवर घेऊन तो झोपाळ्यावर बसला. सुमित, हात सोड माझे. मग ही मांजर काय करते? तसं त्याला तिचं बोलणं ऐकून अजून हसू आलं. तो तिच्या बोलण्यावर मोठमोठ्याने हसत होता. तेवढ्यात वाड्याच्या दरवाजातून अक्का आत येत होती. पण या दोघांना पाहून ती पटकन माघारी वळली. तसे हे दोघे पण तिला पाठमोरी पाहून लगेच एकमेकांपासून बाजूला झाले. सुमित, तुला काय कळतं का रे? त्या अक्कांना काय वाटलं असेल? धनश्री ओशाळत म्हणाली. तिला कशाला काय वाटतंय? इथे तू माझ्या मांडीवर बसली होतीस, त्याचं मला काय वाटलं नाही, आणि तिला कशाला काय वाटेल? तो तिच्याकडे पाहून हसत म्हणाला. तुला ना कशाचंच काही वाटत नाही. जा आता, मी ना तुझ्याशी बोलणारच नाही. ती तोंड फुगून वरती रूममध्ये जात म्हणाली. थोड्या वेळाने तो पण वरती आला. तो आत आलेला दिसला की ती पुन्हा नाक मुरडत दुसरीकडे तोंड करून बसली. ए धनू, ऐक ना. तो तिला लाडीगोडी लावत म्हणाला तसं तिने पुन्हा तोंड मुरकलं. माझी स्वीट स्वीट बायको, सॉरी ना. तो तिच्या जवळ जात तशी ती दुसरीकडे तोंड फिरवून बसली. धनश्री, हे धनू, हे धनू, बोल ना ग. तो तिला लाडीगोडी लावत तिची विनवणी करत होता. जानू, ऐक ना, आपण शेतावर फिरायला जायचं आहे ना? तो म्हणाला. काय, खरंच? चल मग. तिला राग वगैरे काही आला नव्हता, पण तो तिला एवढ्या प्रेमाने म्हणत होता ते पाहून ती राग आल्याचं नाटक करत होती. हो चल ना, आता लवकर जाऊया. तो खुश होऊन म्हणाला. जा मग, तुला मला का मांजर म्हणालास? ती पुन्हा लटक्या रागात म्हणाली. अगं, मी तुला कुठे मांजर म्हणालो? मी तर. तो डोळे मिचकावत हसून तिच्याकडे पाहत होता. तिला माझी बहीण म्हणालास ना, म्हणत तिने त्याला मारायला सुरुवात केली. 2-4 फटके खाऊन. अगं बास बास. तो तिचा फटका वाचवत हसत म्हणाला. बरं चल, जायचंय ना? तो तिचा हात पकडत बोलला. हां चल, म्हणत ती उठली. त्याने खाली जाऊन बाजूच्या सोफ्यात लावलेली बाईक बाहेर काढली आणि ती चालू करून पाहिली. दादासाहेबांनी सुमित येणार म्हणून बाईकची सर्व्हिसिंग करून आणून उभी केली होती. चला मॅडम, बसा, म्हणत तो तिला बाईकवर बसवून शेतावर घेऊन जायला निघाला. तशी अक्का गाडीचा आवाज ऐकून बाहेर आली. तिच्याकडे पाहून धनश्री थोड्या वेळापूर्वीचा प्रकार आठवून लाजून लाल झाली. सुमित, अरे आता कुठे निघालाय तुम्ही? अक्का म्हणाली. काकू, जरा शेतात फिरून येतो, सुमित म्हणाला. धनश्रीने तर अक्काकडे पाहिलंच नाही. परत जा, पण लवकर परत या, म्हणत अक्का हसत घरात गेली. संध्याकाळचे 5 वाजत आले होते. आधीच पावसाळ्याचे दिवस सुरू झाले होते, त्यामुळे पाऊस येण्याची शक्यता होती. संध्याकाळचे मंद वारे वाहत होते. धनश्री सुमितला बिलवून बाईकवर बसली होती. तिच्या नकळत होणाऱ्या स्पर्शाने त्याच्या काळजाचा ठोका चुकत होता. धनश्री मात्र हिरवीगार शेतं पाहण्यात मग्न होती. तिने याआधीही अशी शेती वगैरे काहीच पाहिलं नव्हतं. गाई गुरे घराच्या वाटेला लागली होती. त्यांच्या गळ्यातल्या घंटीचा मधूनच येणारा सुमधूर आवाज आणि त्यांचा हंबरण्याचा आवाज तर ती आज पहिल्यांदाच ऐकत होती. तिला हे सगळं खूप भारी वाटत होतं. मध्येच आनंदाने खुश होत ती सुमितला घट्ट बिलगत होती. तो मात्र हे सगळं एन्जॉय करत होता. थोड्या वेळात ते त्याच्या शेतावरून येऊन पोचले. तेवढ्यात सुमितला समोर गण्या दिसला. तो शेताच्या बांधावरून चालत घराच्या दिशेने निघण्याच्या तयारीत होता. अरे पोरांनो, आता एवढा उशिरा शेतावर कशाला आलायसा? आधीच पावसाचा दिस चालू झाल्यात. त्यात 4 दिवस झालं रोज सांच्याला पाऊस पडतोय, आणि तुम्ही दोघे ह्या वेळेला फिरायला आलायसा? चला घरी, उद्या सकाळच्याला या. पण आता सुमितला पण शेतावर फिरण्याचा चांगलाच मूड झाला होता. गण्याचं शेवटचं वाक्य ऐकून तो खुश झाला, कारण त्याला धनश्रीसोबत पावसात भिजायचं होतं. गण्या काका, आम्ही थोड्या वेळाने लगेच माघारी येतो, तुम्ही व्हा पुढं.
बरं लवकर या, जास्त वेळ थांबू नका, म्हणत गण्या वाटेला लागला. बरं म्हणून सुमितने गाडी साईडला लावली आणि दोघे पण शेताच्या बांधावरून चालत होते. धनश्रीला तर त्या बांधावरून नीटसं चालता पण येत नव्हतं आणि त्यात मॅडमने आज साडी नेसली होती, त्यामुळे तिचे पाय मध्येच अडखळत होते. तरी बरं त्याने तिच्या हाताला पकडलं होतं. 2 वेळा खाली पडता पडता वाचली. सुमित, इकडे आपलं अजून एक घर आहे होय? समोर शेतातलं घर पाहून धनश्री चकित होत म्हणाली. हो, मग कोण राहतं इथं? ती कुतूहलाने म्हणाली. अगं कोण राहत नाही ग इथे, म्हणजे कधी कधी शेतात जास्त कामं असलं तर मग गण्या काका राहतात या शेतातल्या घरात आणि शेतातलं पीक काढल्यानंतर काही दिवस धान्य इथे ठेवतात. शेतीची अवजारे आणि इथं शेताच्या कामाचं काही सामान आहे इथे. बोलत बोलत ते दोघे घराजवळ येऊन पोचले. शेतात पेरणीच्या आधीची काम चालू होती, त्यामुळे आजूबाजूच्या शेतात काही लोक अजून पण काम करत होती. काम करणाऱ्या काही स्त्रिया सुमित आणि धनश्रीकडे कौतुकाने पाहत होत्या. त्यातले काही लोक सुमितला ओळखत होते. त्यानंतर ते दोघे आंब्याच्या बागेकडे गेले. कुठेतरी एकदा चुकारीचा आंबा झाडावर दिसत होता, कारण काही दिवसापूर्वीच आंब्याचा सीझन संपला होता. ए सुमित, तो बघ ना आंबा, मला दे ना काढून. धनश्री झाडावर पान आड दडून राहिलेल्या आंब्याकडे बोट दाखवत म्हणाली. थांब, म्हणत त्याने एक दगड घेतला, आंब्याच्या दिशेने भिरकावला, पण त्याचा नेम चुकला. तशी ती त्याची टिंगल करत त्याच्यावर हसू लागली. ए धनश्री, अशी हसू नको बरं का. तसा नाही पडला तर मी झाडावर चढून तुला तो आंबा काढून देईन हा. हो म्हणे, झाडावर चढेल, आधी तो आंबा काढून दे मग बोल, ती त्याला चिडवत म्हणाली. बघ, आंबा काढून दिला तर काय देणार? तो तिच्याकडे पाहून डोळे बारीक करत म्हणाला. तू मागशील ते देईन. ती पटकन बोलून गेली. बघ, पुन्हा मागे हटू नको. तो तिच्या जवळ येऊन तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आता मात्र ती घाबरली.